हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? मस्त चालला आहे ना? तर माझंसुद्धा पहा 2-3 दिवस जे काही बाळाची तब्येत ठीक नसल्यामुळे अभ्यास बुडालेला आहे किंवा म्हणावासा अभ्यास माझा झाला नव्हता. त्यामुळे मग आता त्या दिवसांची जी कसर आहे राहिलेली ती मला आता भरून काढायची आहे. त्यामुळे मग आता मी थोडं रोजच्यापेक्षा 15-20 मिनटं 15-20 मिनटं असं जास्त जागरण करून तो अभ्यास माझा कव्हर करत आहे. तर तुम्हीसुद्धा असंच करू शकता. एखाद्या दिवशी आपल्याला काही अर्जंट काम निघतं, त्यामुळे आपला अभ्यास होत नाही आणि मग तो राहिलेला अभ्यास आपल्याला एकदम असं दडपण येतं, टेन्शन येते की आता कसं काय करावं? माझा तर 2-3 दिवस अभ्यास झालेला नाही आहे. तर मग मी असं करत असते किंवा दिवसा वेळ मिळाला तर दिवसा आपलं 15-20 मिनटं, अर्धा तास जेवढा काही वेळ मिळेल तेवढा जास्त आपण त्या वेळेत अभ्यास करायचा आणि नाही दिवसा मिळाला तर रात्री मग आपण जो अभ्यास आपला राहिलेला आहे पाठीमागे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. असंच मी अभ्यास करत असते. तर काल तुम्ही पाहिलेलंच आहे दिवसभराचा माझा अभ्यास. त्यानंतर रात्री पुन्हा मी स्वयंपाक वगैरे बनवता मी व्हिडिओ ऐकत असते आणि जे काही काम आहेत ते अगदी कानामध्ये हेडफोन टाकून ऐकत असते, म्हणजे आपल्याला लक्ष आपलं जे आहे ते भटकत नाही आणि त्या व्हिडिओवरतीच पूर्ण फोकस राहतो. मग आणि तोच व्हिडिओ आपण पुन्हा एकदा ऐकला की मग आपल्या बरंचसं लक्षात येतं, क्लिक होतं आपल्याला की हां, आपण हा प्रश्न ऐकला होता, याचं उत्तर हे आहे. त्यामुळे मग मी एकच जो व्हिडिओ आहे तो किमान 2दा तरी ऐकत असते आणि जमल्यास त्याहीपेक्षा म्हणजे एखाद्या वेळेस जास्त ऐकते. त्यामुळे मग ते आपल्याला चांगलं लक्षात राहतं, नोट्स काढायची सुद्धा गरज पडत नाही आणि त्यातीलही डिफिकल्ट वाटणारे जे प्रश्न आहेत ते मग मी लिहून घेत असते आणि ते मग आपण ऐनवेळी आपण नजरेखालून ते घालू शकतो. या पद्धतीने माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी असते. आणि आता मी या ठिकाणी वाचत आहे काही इतिहासाचं. मी सकाळी व्हिडिओ ऐकले होते आणि त्यातलंच मी जे आहे विश्लेषण आहे ते पुन्हा एकदा ऐकलेलं आहे. तर आता हा दुसऱ्या दिवशी पहाटेचा व्हिडिओ आहे. 4:30 ते 5 या वेळेत मग मी फ्रेश वगैरे होते, कॉफी घेत असते, गरम पाणी अगोदर घेते, नंतर कॉफी वगैरे घेते आणि मग आपली झोप अशी एकदम उडून जाते आणि आपल्याला अभ्यास करायला अगदी अशी नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे मग कॉफी किंवा तुम्ही चहा घेत असाल तर चहा घ्या. कोरी कॉफी मी शक्यतो घेत असते. तर आता मी अभ्यासाला बसलेली आहे. तर मला ना सकाळी सकाळी इंग्रजी हा जो विषय आहे तोच घ्यायला खूप आवडतं. काय कारण असेल माहिती नाही, पण मी सकाळी उठलं की इंग्रजी अगोदर घेत असते. तर इंग्रजीच्या मी प्रश्नपत्रिका आज घेतलेल्या आहेत आणि त्यातील मग सगळीच तयारी आपली होत असते. अँटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स आहेत. तर हे सर्व घटक जे आहेत ते आपले प्रश्नपत्रिका सोडवायला घेतलं की एक आपल्या नजरेखालून जात असतात आणि आपण जो रेग्युलर आपण अभ्यास करतोय ते सुद्धा आपल्याला हळूहळू आठवत असतं की हां बाबा, आपण हे वाचलं होतं आणि हे या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे, म्हणजे आपण असाच अभ्यास करायला पाहिजे, आपण अगदी योग्य दिशेने चाललेलो आहोत. या पद्धतीने मग आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका नक्की आपण प्रयत्न करायला पाहिजे की जास्तीत जास्त सोडवू. तर कुठल्याही एक्झामचं असू द्यात, असं नाही की आपण हा फॉर्म भरला आहे म्हणजे याच फॉर्मच्या रिलेटेड आपण प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका फक्त त्या लेव्हलच्या असल्या पाहिजेत. त्याचा सिलेबस ग्रॅज्युएशन लेवलच्या असतील तर ग्रॅज्युएशन लेवलच्या किंवा 10वी-12वीच्या बेसपर्यंतच्या असतील तर त्या. सिलेबस तर सर्वांचा सेम असतो. GK GS सगळ्यांचं सेम असतं. मराठी इंग्रजी ग्रामरसुद्धा सगळ्यांचं सेम असतं. त्यामुळे या पद्धतीने आपण अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क्स हे एक्झाममध्ये मिळणार आहेत. तर एकंदरीत माझा असा अभ्यास चालू आहे. तुम्ही तुमच्याबद्दलसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर हा होता आजचा व्हिडिओ. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.